धन्यवाद. यानंतर उमेश पाटील बोलतील. सन्माननीय व्यासपीठ आणि इथं जमलेले माझे सर्व मित्र आणि मैत्रिणींनो, ॲक्च्युली इट इज अ डिलेमा. खरं तर विचार केला तर आज इथे एक सक्सेसफुल कॅन्डिडेट म्हणून पण आहे आणि अलॉंग विथ दॅट इथं बरेच जण असतील की ज्यांना माहीत आहे की आय एम ऑल्सो रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ यू ॲज अ टीचर. UPSC बाबत किंवा MPSC बाबत जर सांगायचं झालं तर कुठून सुरुवात करायचं हा खरंच एक प्रश्न आहे. बिकॉज 7 वर्ष अगोदर जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा असं वाटलं होतं की माझे स्वप्न थोडेसे मोठे होते आणि मला असं वाटायचं की फर्स्ट अटेम्प्ट आणि ऑल इंडिया रँक 1च यायला पाहिजे UPSCचा. ह्या एका उद्देशानं दिल्लीला गेलो, बऱ्याच काही गोष्टी केल्याही आणि समहाऊ समथिंग डझंट वर्क. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण काहीतरी करतो, काही गोष्टी जशा होत्या तशा होत नाहीत आणि त्यामुळे काही गोष्टी झाल्या नाहीत. आणि तरीसुद्धा ॲट लास्ट चला आज एक तहसीलदार म्हणून आहे आणि माझ्या बऱ्याच मित्रांनी सांगितलं की पोस्ट मॅटर नाही करत, तुम्ही त्या पोस्टला किती न्याय देता ते गरजेचं आहे. अँड आय विल ट्राय की मी होईल तर त्या पोस्टला न्याय द्यायचा प्रयत्न करेन. UPSC बाबत सांगण्याच्या अगोदर मी तत्पूर्वी थोडंसं माझं बॅकग्राऊंड सांगेन. टाईम खूप कमी आहे, मी होईल तितकं कंपार्टमेंटलाइज करेन गोष्टी की लवकरात लवकर प्रत्येक गोष्टीवर थोडंफार एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला देऊ शकावं. माझं बॅकग्राऊंड असं होतं की मी 10वी-12वीला बरेच चांगले मार्क असणारा स्टुडंट होतो. म्हणजे 10वीला 92%, 12वीला 97% आणि घरच्यांच्या सुद्धा एक्सपेक्टेशन बऱ्याच जास्त होत्या. आणि मग मला असं वाटायचं की चला आपण जाऊ आणि काहीतरी करूया. सुरुवातीला असं होतं की प्रत्येक ठिकाणी जिथं कुठे गेलो मी ऑलवेज ऑन द एज असायचो. म्हणजे इकॉनॉमिक कंडिशन अशी होती की मी गावाकडे शिकायचो, थोडीशी चांगली झाली तालुक्याला आलो, तालुक्यावरून चांगली झाली लातूरला गेलो, तिथून चांगली झाली पुण्याला आलो. त्यामुळं 12वी जेव्हा झाली तेव्हा इंजिनिअरिंगला असताना माझा एकच व्ह्यू होता की खूप पैसा कमवायचा आहे, चांगला इंजिनियर व्हायचा आहे. पण इंजिनिअरिंगला असताना काही मित्रांसोबत डिस्कशन केलं, असं वाटलं की तेव्हा मी स्वतःला खूप जरा टॅलेंटेड भारी समजायचो. UPSC MPSCनं तो भाग थोडासा नम केलेला आहे, थोडासा कमी केलेला आहे माझ्यातला आणि ते बरोबर पण आहे. आणि नंतर मला कळलं की आपण काहीतरी सोसायटीला देणं लागतो, देशासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि मग ह्यासाठी बऱ्याच गोष्टीचा विचार केल्यानंतर मला वाटलं की दिस इज वन व्ह्यू, हा एक वे आहे की आपण काहीतरी करू शकतो. वी कॅन सर्व द सोसायटी, वी कॅन कॉन्ट्रीब्यूट समहाऊ. आणि म्हणून मी UPSCचा अभ्यास सुरू केला आणि आज झालेला आहे. त्याचं क्रेडिट देताना मी सर्वात अगोदर क्रेडिट देईन माझ्या आईवडिलांना, स्पेशली त्यांच्या डिसिप्लिनला आणि चांगल्या गोष्टी ज्या त्यांनी मला शिकवल्या त्याला. सेकंड क्रेडिट असेल जे काही टीचर वृंद होते, शिक्षक होते, ज्यांनी मला ह्या सर्व गोष्टीत गायडन्स केलेलं आहे. मग ते दिल्लीचे असोत किंवा इथे असताना खास करून इंटरव्ह्यूसाठी आणि UPSCचा अभ्यास करत असताना आणि MPSCचा अभ्यास करताना तुकाराम जाधव सर, युनिकमध्ये टीचर म्हणून काम करत असताना खास करून मोठ्या भावाप्रमाणे सांभाळणारे मल्हार पाटील सर, ह्या सर्वांचं मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर सांगतो की अभ्यास करताना काय काय अडचणी येतात. मी इथे 2 ग्रुप करेन. एक जे नवीन सुरुवात करत आहेत, दुसरा ग्रुप करेन की ज्यांचे 1-2 अटेम्प्ट झालेले त्यांनी थोडंसं फ्रस्ट्रेशन काइंड ऑफ थिंग आहे. पहिलं आहे जे नवीन सुरुवात करतात त्यांना मी एकच सांगेन, हार्डवर्क इज द ओनली की टू सक्सेस. होईल तितका अभ्यास करा. आता बरेच जण म्हणतात किती तास करायचा, ह्याला काही लिमिट नाही. यू शुड इन्क्रीज युअर कॅपेबिलिटी. जितका जास्त होईल तितका करायला पाहिजे. मग कोणी 10 करत असेल, कोणी 12, कोणी 15, कोणी 16, इट डझंट मॅटर. आणि मग काही जण असं असतील की टाइम टेबल ओरिएंटेड अभ्यास नसेल, टार्गेट ओरिएंटेड असेल, कोणी 100 पानं करत असेल, कोणी 200 करत असेल, कोणी 500 करत असेल. इट डिपेंड्स ऑन यू. होईल तितका जास्त करा. आणि आजपासून मी बिलीव्ह की डेफिनेटली ह्या क्षेत्रामध्ये थोडंफार जरी नाही म्हटलं तरी लकचा पार्ट आहे, पण लकचा पार्ट तुम्ही मिनिमाइज करू शकता. आणि तो मिनिमाइज करण्यासाठी एकच उपाय आहे, यू हॅव टू डू व्हॉट एव्हर यू आर डुईंग पर्सिस्टंटली. आणि त्यासाठी तुमचा राईट अप्रोच असणं गरजेचं आहे, दृष्टिकोन असणं गरजेचं आहे. आणि तो दृष्टिकोन देण्यासाठी 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. 1 सिलेबस अँड क्वेश्चन पेपर आणि 2 टीचर्स. आणि युनिक अकॅडमी जिथे मी काम पण केलं आणि जिथे मी खूप सारं गायडन्स पण घेतलेलं आहे. मी खरंच तुम्हाला सांगेन की मला खूप सारी मदत झालेली आहे युनिकमधून, खास करून युनिकचे बुक्स आणि तिथले जे शिक्षक आहेत जे ज्या पद्धतीने गाईड करतात त्या 2 गोष्टी. अँड अलॉंग विथ दॅट ॲप्रोच जो तुमचा आहे अभ्यासाचा, त्यासाठी एकच गोष्ट आहे, क्वेश्चन पेपर्स. मी स्टुडंट्सना बऱ्याच वेळा सांगत असतो, मी अभ्यास करताना ते फॉलो केलेलं आहे. क्वेश्चन पेपरचं अनालिसिस जो जितकं चांगल्या प्रकारे करू शकेल त्याला तितका जास्त फायदा होतो. कोणता क्वेश्चन कसा आलेला आहे, कोणत्या पार्टवर आलेला आहे आणि नेक्स्ट टाईम अशा टाईपचे कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे जे लोक जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतील ते कमी प्रयत्नामध्ये यशस्वी होऊ शकतात. आणि त्यामुळे जो सुरुवातीला अभ्यास करतो, 1 थिंग इज हार्डवर्क, 2nd थिंग इज अप्रोच. फॉर अप्रोच क्वेश्चन पेपर खूप महत्त्वाचे आहेत आणि सिलेबस तरी पाठ असायला पाहिजे. त्यानंतर मी एक सांगेन, जे स्टुडंट 1-2 वर्ष झालं प्रयत्न करतात आणि होत नाही, इट इज नॅचरल टेंडन्सी की आपल्याला थोडंसं फ्रस्ट्रेशन काइंड ऑफ गोष्टी येत असतात.
आणि बिलीव्ह इन मी जेव्हा दिल्लीला होतो मी दररोज 15 तास अभ्यास करायचो. आठवड्याला माझं टार्गेट होतं की 93 तास कंप्लीट व्हायला पाहिजे. आणि असं केल्याच्या नंतर माझं स्वप्न होतं की पहिल्या अटेम्प्टला ऑल इंडिया रँक 1 आणि अनफॉर्च्युनेटली मला एंट्रीचाही कॉल आलेला नाही. सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, फोर्थ अटेम्प्ट असे माझे अटेम्प्ट संपले. 2दा इंटरव्ह्यू दिला होता, काहीच झालं नाही. आय वॉज सो फ्रस्ट्रेटेड अबाउट लाईफ. मला वाटलं होतं की बस लाईफमध्ये काहीच नाही. बट समहाऊ ती MPSCची परीक्षा दिली होती आणि आभासी मोहिते जाणतात की आम्ही STIला सोबत होतो आणि समहाऊ ती नोकरी करत होतो. आणि एका मॅडमनी सांगितलं आमच्या व्यक्तीत कोणा सहकार्याने की तुम्ही स्वतःला ओळखायला पाहिजे. नो दाय सेल्फ ही एक कन्सेप्ट आहे. तुम्ही स्वतःला ओळखायला पाहिजे तुम्ही काय करू शकता आणि काय नाही. जेव्हा STIचा जॉब करत होतो मला हे कळालं की STIचा जॉब मी नाही करू शकणार. तो जॉब चांगला आहे पण मी नाही करू शकणार कारण मला काहीतरी सोशली कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे आणि ते होत नाही. आणि मी विचार केला की आय वॉन्ट टू डू समथिंग ज्यामुळे लोकांना डायरेक्ट फरक पडायला पाहिजे. आणि मग मी युनिकमध्ये अप्रोच केलं सरांना सांगितलं की सर माझी इच्छा आहे की मुलांना शिकवायचं आहे. आणि जसं जसं मला चांगला प्रतिसाद मिळू लागला मी STIचा जॉब पण सोडून दिला. मी विचार केला की आपण शिकू ज्यामुळे सोशल कॉन्ट्रीब्युशन काहीतरी होतं आहे आणि अलॉंग विथ दॅट आपण अभ्यास करूया. अभ्यास करत होतो. कोइन्सिडेंटली ह्यावेळेस मी असं म्हणेन की माझ्या नशिबासोबत माझं हार्डवर्क तर होतंच पण लक वॉज द वन थिंग जी दरवेळेस तितकं साथ देत नव्हती आणि ह्यावेळेस तिनं पण साथ दिलेला आहे. लेट्स होप की ह्याच्यासमोर सुद्धा आणखी काही करता यावं. आणि त्यासोबत जे मुलं फ्रस्ट्रेट होते त्याच्याबद्दल मी एकच गोष्ट सांगेन की माझ्या मनाला मी कसं म्हणायचो जेव्हा माझं काहीच होत नव्हतं. अनफॉर्च्युनेटली अटेम्प्ट संपले होते. आता नवीन 1-2 अटेम्प्ट भेटलेले आहेत. UPSCने संजीवनी दिलेली आहे. पाहूया काय होतं. पण त्यासोबत मी एवढंच सांगेन की बघा इथं झालेले बरेच लोक असे आहेत की काही लोक पहिल्या अटेम्प्टमध्ये येतात, काही दुसऱ्यामध्ये येतात, काही जणांना 4-6 वर्ष झगडावं लागलेलं आहे. पण एक गोष्ट नक्की आहे जे करत राहिले आहेत UPSC MPSC ते लोक खाली हात जनरली जात नाहीत UPSCतून. हा माझा अनुभव आहे ह्या क्षेत्राचा. जे लोक करत आहेत ते खाली हात जात नाही. त्यामुळं द पर्सिस्टन्स इज द ओनली थिंग. तुम्ही करत राहायला पाहिजे. बऱ्याच वेळा फ्रस्ट्रेशन येतं आणि त्यावेळेस म्हणण्यासाठी मी एवढंच म्हणायचो की एक दिवस माझा पण वेळ येईल. व्हॉट आय वॉन्ट टू डू की मी 1 क्लिक अवे आहे. मी एकच शब्द वापरायचो मी 1 क्लिक अवे आहे. तो 1 क्लिक झाला दॅट्स इट. मी कधी ना कधी होईन. आणि बिलीव्ह इन मी बरेच जण स्टुडंट जे करत असतात आजकाल एक्झाम थोडीशी डायनामिक झालेली आहे आणि त्यामुळं पॅटर्न बदलत आहे आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा जो नॉलेजचा स्प्रॉल आहे आवाका आहे तो वाढवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी एकच गोष्ट आहे सिलेबस पार्ट असायला पाहिजे. सिलेबसमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्याच्याशी रिलेटेड जितकं जास्त वाचता येईल तितकं वाचणं, जेवढं होईल तितकं ॲनालिटिकल गोष्टी करणं हाच एक उपाय आहे. कारण पॅटर्न बदलत चाललेला आहे आणि त्यांना सुद्धा अधिकारी तसेच पाहिजेत की जे रिअल टाईममध्ये इम्प्लिमेंट करतील गोष्टी. आणि त्यामुळे मी सांगेन की जो कोणी मेहनत करत आहेत फुल मेहनत करा आणि गिवअप नका करू. एक ना एक दिवस तुम्हाला मंजिल नक्की मिळेल. ॲक्च्युली माझ्या बाबतीत एकच गोष्ट होती. मी युनिव्हर्सिटीचं एक सेंटेन्स होतं इफ यू आर इन अ हेल कीप वॉकिंग. जर तुम्ही नरकात असाल तर तुम्ही चालत राहायला पाहिजे. कारण जर थांबलात तर तुम्ही तिथंच हेलमध्येच राहाल. बाहेर पडायचं आहे तर यू हॅव टू कीप वॉकिंग. आणि त्या काळात दो इट इज नॉट अ हेल बिकॉज फेल्युअर इज अ लर्निंग कोर्स, इट इज अ टीचिंग कोर्स दो सम व्हॉट कॉस्टली. असं म्हणतात की फेल्युअर तुम्हाला शिकवत असतो. थोडासा कॉस्टली प्रोग्राम असतो तो पण तुम्ही तो राईटली घ्यायला पाहिजे. तुम्ही घेतला. मी चालत राहिलो करत राहिलो. मी आणखी चालत राहीन. मी तुम्हाला पण एकच सांगेन की चालत राहा करत राहा. बिकॉज सक्सेस इज नॉट फायनल, फेल्युअर इज नॉट फायनल. इट इज द करेज टू कंटिन्यू. इट इज द मोटिवेशन. इट इज द विल टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ टू प्रोग्रेस. दॅट इज द फायनल थिंग अँड दॅट इज ओनली द काउंटिंग थिंग. त्यामुळे प्लीज जे काही तुम्हाला जमेल तितकं जास्त करा. थांबू नका. करत राहा आणि एक ना एक दिवस तुम्हाला काही ना काही मिळेल. आणि वर्स्ट केस समजा काही झालंच नाही UPSC MPSCतून वर्स्ट केस काही झालं नाही तुम्ही एक इतके चांगले माणूस म्हणून बाहेर पडाल की तुमचा कुठेतरी काहीतरी मिनिंगफुल असं पर्पजफुल असं लाईफमध्ये नक्की होईल. त्यामुळं मी तुम्हाला एवढं सांगेन की कीप ऑन डुईंग. आणि सेकंड थिंग माझं जे UPSCचं आणि MPSCचं करिअर होतं त्यामध्ये युनिकच्या बुक्सचा खूप मोठा वाटा आहे. युनिकच्या टीचर्सचा खूप मोठा वाटा आहे. खास करून मल्हार पाटील सर आणि जाधव सर यांचा खूप मोठा वाटा आहे. मी खरंच त्यांचे आभार मानतो. आणि मला इथे बोलण्यासाठी आणि तुम्ही सर्व लोकांनी सुद्धा माझं ऐकून घेण्यासाठी जो पेशन्स ठेवला आय एम रिअली थँकफुल टू यू. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू.